त्यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईतील जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज 5वा दिवस। विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप चालू राहणार असल्याची डॉक्टरांची भूमिका। कोरोनाच्या नव्याने धोका नाही, मुंबई महापालिकेचा निर्वाळा प्रसंगी तोंड देण्याची तयारी। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदेंची माहिती। मुंबईमध्ये मास्कची सक्ती नाही, सावधगिरी म्हणून मास्क वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। JN1 या नव्या व्हेरियंटचा धोका वाढला। भाजप आमदार आशिष शेलार यांच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्र्यामध्ये विद्युत रोषणाई। सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा भाजपकडून आकर्षक विद्युत रोषणाई। मुंबईतील वांद्रे इथल्या बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये फ्लॅश फेस्टिवलचं आयोजन। या महोत्सवामध्ये 400हून अधिक चित्र तर 51 कलाकारांचा सहभाग। या फेस्टिवलला लोकांचाही चांगला प्रतिसाद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मॅनेजमेंट विषयाचा पेपर फुटला। चिखली इथल्या DY पाटील कॉलेजमधून प्रश्नपत्रिका लीक झाल्याची माहिती। चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाणार, विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण। पुण्याच्या शिरूरमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। विज्ञान प्रदर्शन बघायला विद्यार्थ्यांचीही मोठी गर्दी। कोरोनाचा नवा व्हेरियंटमुळे पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालय प्रशासन सतर्क। नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं डॉक्टरांचं आवाहन। पुण्यातील 199 झाडं तोडण्यास मज्जाव। गणेश खिंड रस्ता आणि रुंदीकरण मेट्रोच्या बांधकामासाठी झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाचा नकार।